गेल्या काही महिन्यांपासून संतोष देशमुख प्रकरणावरून बीड जिल्ह्यातील वातावरण धगधगत आहे. अशातच पंकजा मुंडेंचं विधान चर्चेत आले. वाईट प्रवृत्तींना धाक बसवण्यासाठी हल्ली आंदोलनं केली जातात. त्यांनी जिल्ह्याची बदनामी होते, असं पंकजा मुंडे म्हणाले आहे. मराठवाड्याचं राजकारण हल्ली चांगलंही आहे आणि वाईटही आहे. मात्र यात हल्ली बिभत्सपणा आलाय. एखाद्या विशिष्ट व्यक्तीला टार्गेट करण्यासाठी जाणीवपूर्वक टीका केली जाते. अर्थात हे पूर्वीही होत होतं, मात्र त्या गोष्टी बाहेर येत नव्हत्या, असंही पंकजा मुंडे म्हणाले आहेत. सकाळच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. पुढे बीडच्या राजकारणावर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की गढूळ पाणी जसं संथ ठेवलं की काही वेळाने निवळतं, तसंच बीड जिल्ह्याचं राजकारणही काही काळाने निवळेल आणि त्यात मी महत्त्वाची भूमिका बजावेल, असंही पंकजा मुंडे म्हणाले आहेत. बीड हत्या प्रकरणावरून सुरेश धसांनी धनंजय मुंडे यांना सातत्याने लक्ष केलंय. धसांनी आज पुन्हा जाहीर कार्यक्रमातून अप्रत्यक्षरित्या संतोष देशमुख प्रकरणावर भाष्य केलंय. मी बोललो की बीडची बदनामी होते असा आरोप होतो, असं म्हणत आमदार सुरेश धस यांनी अप्रत्यक्षरित्या बीडमधील राजकीय नेत्यांवर भाष्य केलंय. या प्रकरणात आणखी काय समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.